राशी मे 2025 या महिन्याचे मासिक राशीफल तुमच्यासाठी कसे असणार आहे। तूळ राशी ही राशी चक्रातील 7वी रास। या राशीचा स्वामी ग्रह हा शुक्र। या राशींच्या व्यक्तींची कफ प्रवृत्ती असते। या राशीचे चिन्ह हे तराजू आणि ही राशी पश्चिम दिशेची द्योतक आहे। या राशीचे लोक सुंदर आकर्षक व्यक्तिमत्वाचे धनी असतात। त्यांच्या डोळ्यांमध्ये चमक, चेहऱ्यावर अनोखे तेज झळकत असते। यांचा स्वभाव स्थिर असतो। कोणत्याही परिस्थितीत ते विचलित होत नाहीत। दुसऱ्यांना प्रोत्साहन देणे, मदत करणे यांच्या या स्वभावात असतो। या व्यक्ती कलाकार, सौंदर्य उपासक व प्रेमळ स्वभावाच्या मानल्या जातात। मित्रांमध्ये या राशीचे लोक खूपच लोकप्रिय असतात। तूळ राशीचे मुले संस्कारी आणि आज्ञाधारक मानली जातात। तर अशा या तूळ राशीचे मे 2025 चे मासिक राशीफल कसे असणार आहे, चला जाणून घेऊयात। तूळ राशीसाठी या महिन्याची सुरुवात खूप खास होणार आहे। महिन्याची सुरुवात खूप आनंददायी असणार आहे, म्हणून आळस सोडून तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा। घरी पाहुणे येतील, महत्त्वाच्या संपर्कांचे आणि नातेसंबंधांचे वर्तुळ विस्तारेल। तरुण वर्ग त्यांच्या कठोर परिश्रम आणि एकाग्रताने त्यांचे ध्येय साध्य करतील। तथापि आर्थिक दृष्टिकोनातून वेळ सामान्य राहील, म्हणून हुशारीने खर्च करा किंवा एखाद्या योजनेत पैसे गुंतवा। कौटुंबिक कार्यातही तुमचा पाठिंबा देणे ही तुमची जबाबदारी आहे। करिअरसाठी हा महिना चांगला आहे। व्यावसायिक क्रियाकलापांमध्ये सुधारणा होईल। भविष्याबद्दल सुरू असलेल्या योजना काही प्रमाणात मार्गी लागतील। तूळ राशीला हा महिना शुभ परिणामांचा असेल। तुम्हाला काही नवीन संधी मिळतील, ज्या तुम्हाला अडथळ्यातून मार्ग काढण्यास मदत करतील। तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घ्याल, पण तुम्हाला या महिन्यात शांत आणि संयम ठेवून वागावे लागेल। यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात निश्चित यश मिळेल। तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला नवीन काहीतरी शिकण्यास मिळेल। नोकरी करणाऱ्यांना उत्तम सहकार्य मिळेल। तुमच्या प्रमोशनचे मार्ग खुलतील। वरिष्ठांचे सहकार्य मिळेल। तुमच्यावर नवीन प्रोजेक्ट हाताळण्याची जबाबदारी सोपवली जाईल। कामाच्या ठिकाणी बोलताना शब्दांवर नियंत्रण ठेवावे। तुमच्या कार्यक्षेत्रात सकारात्मक घडामोडी घडतील। तुमच्या कामावर अधिकारी खुश होतील। तुम्ही स्वतंत्र व्यवसाय सुरू करू शकता। तुम्हाला चांगला लाभ मिळेल। तुम्हाला कार्यालयामधील राजकारणापासून दूर राहावे लागेल। तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल। तुमच्या शिक्षणात प्रगती दिसून येईल। तुम्ही एकाग्रतेने अभ्यास कराल। तुमच्या परीक्षा चांगल्या जातील। तुम्हाला उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळेल। तूळ राशीच्या व्यक्तींची आर्थिक बाजू स्थिर असेल। तुमचे उत्पन्न वाढेल। तुम्हाला जुन्या व्यवहारातून चांगला धनलाभ होईल। तुम्ही कौटुंबिक खर्चावर नियंत्रण ठेवावे। जुनी थकबाकी मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल। तूळ राशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी। तुम्हाला झोपेची तक्रार जाणवेल, यामुळे तुमचा ताण वाढेल। त्यामुळे योगा व ध्यानधारणा करावी। पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा। बाहेरील आणि तळलेले पदार्थ खाणे टाळावे। तूळ राशीच्या कुटुंबात शांतता असेल। तुम्हाला जुने मित्र भेटतील, यामुळे काही जुन्या आठवणी उफाळून येतील। घरात एखाद्या वृद्ध व्यक्तीची तब्येत खराब होऊ शकते, त्यामुळे त्यांची काळजी घ्या। तूळ राशीच्या प्रेमी जोडप्याने गैरसमज व अपेक्षा नात्यापासून दूर ठेवा, यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो। तूळ राशीच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या भावना समजून घ्या। तूळ राशीच्या आर्थिक बाबींबद्दल बोलायचे झाले तर या महिन्यात तुमच्या नफ्याच्या घराचा स्वामी सूर्य महिन्याच्या पहिल्या 6 माहीत उच्च स्थानावर असेल। अशा परिस्थितीत सूर्य तुम्हाला कोणत्याही प्रकारे चांगले फायदे देऊ शकतो आणि महिन्याच्या उत्तरार्धात धनाचा घटक असलेल्या गुरुग्रहाचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल होईल। गोचरातील गुरुग्रहाची अनुकूल स्थिती उत्पन्नात सातत्य राखण्याचा प्रयत्न करेल। धनघराचा स्वामी मंगळ या महिन्यात कमी स्थितीत असेल, ज्यामुळे या महिन्यात पैसे वाचवण्यात काही अडचणी येऊ शकतात। म्हणजेच तुम्ही वाचवलेले पैसे चुकीच्या ठिकाणी गुंतवले जाऊ शकतात। यासाठी काळजी घ्यावी। या महिन्यात कोणतीही मोठी नवीन गुंतवणूक न करणे चांगले राहील, जेणेकरून तुमचे पैसे सुरक्षित राहतील। याचा अर्थ असा की मे महिन्यात तुम्हाला आर्थिक बाबतीत मिश्रित परिणाम देणारा दिसत आहे। तूळ राशीच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर मे 2025 या महिन्यात तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर सौहार्द वाढेल। सर्व सदस्यांमधील परस्पर विश्वास पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल। तुम्हाला प्रामुख्याने तुमच्या भावंडांकडून पाठिंबा मिळेल, जो तुमच्या प्रगतीत मदत करेल। कुटुंबातील सदस्यांचा कल अध्यात्माकडे अधिक असेल आणि घरात काही धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे। घरी नातेवाईक येत जात राहतील, त्यामुळे गर्दी राहील।
या काळात तुमच्या स्वभावात सौम्यता ठेवा. व्यवसाय आणि नोकरीबद्दल बोलायचे झाले तर गेल्या महिन्यात व्यापाऱ्यांना जे काही नुकसान झाले आहे ते या महिन्यात खूपच कमी होईल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा महिना चांगला राहील आणि तुम्हाला नवीन कल्पना देखील मिळतील. या आधारावर तुम्ही काही नवीन काम सुरू करण्याचा विचार देखील करू शकता. भविष्यातील दृष्टिकोनातून हे काम तुमच्यासाठी खूप चांगले असेल. हा महिना विवाहित लोकांसाठी, विशेषतः गृहिणींसाठी चांगला राहील. या महिन्यात तिला तिच्या पतीकडून भेटवस्तू किंवा काही नवीन वस्तू मिळू शकते, ज्यामुळे त्यांच्यातील प्रेम आणखी वाढेल. जर तुम्ही तुमच्या पती किंवा पत्नीपासून दूर असाल तर ती समस्या देखील या महिन्यात सुटेल. जे अविवाहित आहेत आणि जीवनसाथी शोधत आहेत त्यांना या महिन्यात लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. अविवाहित लोक सोशल मीडियावर एखाद्याशी सकारात्मक संभाषण सुरू करतील, पण काही कारणास्तव ते थांबेल. अशा परिस्थितीत आधीच खबरदारी घेतली तर बरे होईल. या महिन्यात तुळ राशीसाठी भाग्यवान क्रमांक हा 7 असेल, तर भाग्यवान रंग हा केशरी असणार आहे. या महिन्यामध्ये तुळ राशीच्या लोकांनी काही गोष्टी लक्षात जरूर ठेवाव्यात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी दररोज योगा करा, ज्यामध्ये प्रामुख्याने 10 मिनिटे ओम मंत्र, 10 मिनिटे कपालभाती आणि 10 मिनिटे अनुलोम विलोम मंत्रांचा जप करणे समाविष्ट आहे. यामुळे तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे चांगले राहील. रात्री झोपण्यापूर्वी शांत आणि एकांत ठिकाणी 10 ते 20 मिनिटे ध्यान करा. यातून तुम्हाला 2 फायदे होतील. पहिले, तुम्हाला चांगली झोप येईल आणि दुसरे म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला ताजेतवाने वाटेल. ध्यान करताना तुम्ही मध्यम आवाजात शांत संगीत देखील ऐकू शकता. दर मंगळवारी सकाळी हनुमान चालीसा नक्की वाचावी किंवा हनुमान मंदिरात जावे. यामुळे तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबावर येणारे कोणतेही संकट दूर होईल आणि नेहमीच आनंद आणि शांती राहील. घराबाहेर असलेल्या गायी आणि कुत्र्यांना दररोज खायला घाला. तसेच घराच्या छतावर पक्ष्यांसाठी अन्न आणि पाणी ठेवा. ही पृथ्वी जितकी आपली आहे तितकीच त्यांची आहे. त्यांना दररोज अन्न दिल्याने आपल्याला पुण्य मिळते आणि ग्रहांचे अशुभ परिणाम दूर होतात. वेळोवेळी तुमच्या सभोवतालच्या गरिबांना योग्य मदत करा आणि भुकेल्यांना जेवण द्या. एकंदरीत पाहता तुळ राशीसाठी हा महिना उत्तम असणार आहे.